लहान मुलांचे दात फार काय कामाचे नाहीयेत, ते तसेही पडणार आहेत, त्याच्यावरती काय एवढा फोकस करा. लहान मुलांचे दातामध्ये रूट कनाल करण्याची काहीच गरज नसते. सो ह्या काही कॉमनली ऐकलेल्या मिसकन्सेप्शन्स आहेत ज्या आता बदलणं गरजेचं आहे. इन्फेक्टेड दात वाचवले जाण्यासाठी केलेली गोष्ट आहे, मग ती मोठ्यांच्या दातांना केली जाते तशी लहानांच्याही दातांना केली जाते. लहान मुलांचे दात दिलेत ते काही कारणासाठी दिलेले आहेत, ते त्यांना खाण्यासाठी दिलेले आहेत, ते उच्चार नीट स्पष्ट होण्यासाठी, त्यांनी व्यवस्थित चावून त्यांचं न्यूट्रिशन चांगलं होण्यासाठी, नवीन दात येण्याचा गायडन्स त्यांनी डेव्हलप होण्यासाठी, त्यामुळे वेडेवाकडे दात जनरेट होत नाहीत जेव्हा नवीन दात येतात. या सर्व गोष्टींचं काम येते. ते जर का किडले आणि काढून टाकले तर त्याचा काही मतलबच बनत नाही. जेव्हा ज्या पॉइंटला ते पडणं गरजेचं आहे त्या पॉइंटला पडतायत की नाही हे पण बघणं आपलं काम आहे. ओव्हर रिटेन्ड लहान मुलांचे दात, दोन दात येतात मागणं, पुढचा दात पडतच नाही आणि मागणं नवीन दात येतो, मग तो पुढचा काढला गेला पाहिजे, निघाला पाहिजे. हे पण डेंटिस्टला टाइम टू टाइम जाऊन दाखवणं हे पण गरजेचं आहे.